लग्नामध्ये होता भिवाई देवीचा जळ। नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आमची सुंदर अशी सकाळ सुरू झाल्यानंतर आम्ही पोहोचलो मंगल कार्यालयामध्ये। हळदी सुरू झालेल्या होत्या, आम्ही देखील हळदी लावून घेतल्या। प्रिशाला खायची होती कॉटन कँडी, तोपर्यंत प्रिशाची मावशी आणि तिची आई देखील आलेली होती, त्यामुळे प्रिशा भरपूर अशी एक्सायटेड झाली। ह्या देखील लग्नामध्ये माळवदे परिवाराला भिवाई देवी ही कुलस्वामिनी देवी असल्यामुळे ह्या लग्नामध्ये देखील जळ होता, तो जळ होता भिवाई देवीचा। तर मग मंडळी, ही आहे आमची धनगरी परंपरा। इथे भिवाई देवीच्या जळाचं पूजन चालू आहे। इथे घोंगडीमध्ये झाकून आणलेला आहे तो आहे कणकेचा दिवा, जो की पूर्ण लग्न कार्य पार पडेपर्यंत तसाच तेवत ठेवायचा असतो। त्याचबरोबर धुतलेल्या तांदळाचा भातही पूर्ण जेवणामध्ये भातामध्ये मिक्स करून तो सवासणींना वाढला जातो। प्रत्येक ठिकाणी जळ काढण्याची पद्धत ही वेगळी असते। नवरदेव श्रीवंदनाला जाण्यासाठी घोड्यावर चढला आणि श्रीवंदना सुरू झाली। ह्यांचं सगळ्यांचं नाचायचं काम सुरू होतं, तोपर्यंत आम्ही कुरवल्यांनी मात्र एकत्र येऊन एक शॉट घेतला छानपैकी स्माईल देऊन, आणि त्यानंतर मंगलाष्टका सुरू झाल्या। ह्याला हार घालायला इवळ्यावरती चढवलेलं होतं। ही आहे माझी पणजी आजी। सगळेजण येऊन तिला भेटलो, त्याबरोबर सगळ्याच पाहुण्यारावळ्यांना भेटलो आणि आम्ही सातारला जायला निघालो।